नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण नागपंचमीला भावाचा उपवास का केला जातो, या दिवसाची सुरुवात कधी झाली हे पाहणार आहोत। श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सव सुरू होतात। श्रावण महिना हा भगवान शंकरांचा महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्याला शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्प व उपासना केली जाते। श्रावण महिन्यातला पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे। हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो। पंचमी तिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते, परंतु पंचमीलाच नागपंचमी का साजरी केली जाते, या दिवशी उपवास का केला जातो, जाणूया याबद्दल सविस्तर। पौराणिक कथेत असे सांगितले आहे की पृथ्वीच्या आत नाग लोकांना शक्तिशाली साप राहतात। सापांबद्दल एक नाही तर अनेक समजुती आहेत। नागपंचमीच्या पूजेची सुरुवात कशी झाली व ती सापांना अधिक प्रिय का आहे हे जाणून घेऊया। सापांची उत्पत्ती कशी झाली। भविष्य पुराणानुसार महर्षी कश्यप यांना अनेक पत्नी होत्या। त्यापैकी एकाचे नाव कद्रू आणि दुसरीचे नाव विनिता। एकदा महर्षी कश्यप यांनी कद्रूच्या पत्नीवर प्रसन्न होऊन तिला नागांची आई होण्याचे वरदान दिले। अशा प्रकारे सापाची उत्पत्ती झाली। त्याच वेळी ऋषी कश्यपची दुसरी पत्नी विनिता पक्षीराज गरुडाची माता झाल्या। कद्रू आणि विनिता यांच्यात नेहमी ईर्ष्या असायची। पंचमी तिथी सापांना का प्रिय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। शाप मिळाल्यावर नागपुत्र दुःखी झाला आणि वासुकी या नागाचे नेतृत्व करून तो ब्रह्माजींकडे पोचला। ब्रह्माजी म्हणाले, काळजी करू नका, तुला जरत्करून ही बहीण असेल। तिचा विवाह जरत्करू नावाच्या ऋषीशी होईल। या दोघांपासून अस्तित्व नावाचा पुत्र होईल। तो हा यज्ञ थांबवून सापांचे रक्षण करेल। ते ऐकून नागाला खूप आनंद झाला। वेळ आल्यावर राजा परीक्षितीचा नागाने मृत्यू झाल्यानंतर सर्पवंशाचा नाश करण्यासाठी राजा जनमेजयाने सर्पमेघ यज्ञाचे आयोजन केले। या यज्ञात लाखो कोटी सर्प जळून राख झाले असता आस्तिक मुनी तेथे पोचले आणि त्यांनी सर्पयज्ञ थांबून नागावर थंड दूध ओतले। त्यामुळे सापाच्या अंगाला गारवा तर मिळालाच, सोबतच भाताला लावाही ठेवला। त्यामुळे सापांचे प्राण वाचले। सापांचे अस्तित्व पृथ्वीवर राहिले। ज्या दिवशी ब्रह्माजींनी सापांना जगण्याचे वरदान दिले त्या दिवशी पंचमी तिथी होती। त्या दिवशी आस्तिक मुनींनी यज्ञ केला। आता आपण पाहणार आहोत नागपंचमीचा भावाचा उपवास का केला जातो। असे म्हटले जाते की सत्येश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो। सत्येश्वरीला भाऊ होता, त्याचे नाव सत्येश्वर असे होते। नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरीचा आकस्मिक मृत्यू झाला। भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दुःखी झाली। अन्नत्याग केल्यानंतर सत्येश्वर नाग स्वरूपात दिसला। त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले। सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे रक्षण मी करेल असे नागदेवतेने वचन तिला दिले। तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।